पहिली नाईट आउट. दोघांनाच करू दे का नाईट आउट? आपण जाऊया घरी. काय भाई थांबू ना. ओके, मग सकाळी जायची व्यवस्था तू करणार आहे. आणि एक काम कर पाप्या, भाई एक रिक्वेस्ट आहे. माझं नाव पप्या आहे. पप्पू पप्या. हो मग पाप्या. ओके पाप्या, एक लिस्ट बनव. ओके, आणि या सगळ्या गोष्टी काहीही करून अवेलेबल कर प्लीज. फर्स्ट कॅन्डल्स. कॅन्डल. हा ANDAL कांडाल. कॅन्डल. बरं ऐक ना, येताना ना अर्धा किलो वांगी आणि पडवळ घेऊन ये. सगळ्यांसाठी छान भरीत करते मी. नाही नको ना, त्यापेक्षा आपण ते हे करू, न्यूडल. न्यूडल आणि लिप बाम. तुझं डोकं दुखतंय? नाही, माझे लिप्स फाटतील ना, विंटर आहे. तर लिप बाम आण प्लीज. मला राग आला ना तर गाल पण फुटतील. आणि एक काम कर, घासलेट आण, कॉफी पावडर आण आणि साखर घेऊन ये आणि मीठ. हा हे पण घेऊन. हा, आणि एक काम कर, एक सोफा सेट, डबल डोर रेफ्रिजरेटर, एक LED TV आणि टेलिफोनचं कनेक्शन पण आण. संसार मांडूया इथे. अरे भाई ओके ना. हा मग जा आता बस. ठीक आहे, मी माझी पालखी उचलतो, घाबरू नका. बाय पाप्या, गो सेफ. ए पप्या, नीट जा रे. हो. सांभाळून जा. हा भाई. हा, खड्डे बिड्डे बघून. हा. आणि जोरात जाऊ नका. हा भाई. पण लवकर या. भाई दोन्ही कसं जमणार? लालबागच्या राजाचा विजय. चला पोरींनो, चला आज जाऊन बघूया. मी जेवणाआधी हातपाय धुता येतात का ते तरी बघूया. चल मी परी, चल ग. ए सांभाळून जा रे. हे नीट जा, बघून जा. हा, आणि नळाला पाणी वगैरे का चेक करा. हो, नळाला पाणी येत नसेल तर तू नळाला तुझ्या थिअरीज सांगून इन्स्पायर करणार. मग नळ या मुलींना दमयंती समजून धावत धावत पाणी घेऊन येणार. गुड वन, गुड वन. चांदोबा जरा कमी वाचत जा रे तू. तुला कसं माहिती रे? स्पीड ऑफ लाईटने चालतं हे डोकं. मग आपण जर आधी लाईटचं सॉर्ट आउट करूया का? पण कॅन्डल्स आणायला सांगितल्यात ना पप्याला आपण. कॅन्डलची काय गरज आहे? आपल्याकडे हे ना भाई, हे बघ. गलिच्छ, घाणेरडा, नालायक, नीच. सकाळी गेलो ना घरी की बॅग घ्यायची आणि निघायचं. माझ्या घरात एक सेकंद थांबायचं नाही. सिगरेट ओढतोस तू? हे माझ्याकडे लायटर आहे म्हणून मी सिगरेट ओढतो असं असतं का? म्हणजे मग मला बॉम्ब बनवता येतो म्हणून मी अतिरेकी झालो का? ऐक ना साहेब, आपल्या दोघात खरं सांगायचं, मला खरं सांगायचं, कोण आहे? हॅलो, हा परिवार बोल. अगं कुठे आहेस? कुठे तू काल फोन करणार होतीस. बरं मी तुला फोन करतोय तर तू काय SYTY असा काहीतरी मेसेज केला होतास. SYTY नाही रे बाबू, TTYL, टॉक टू यू लेटर. बर एनिवे, लॉंग स्टोरी शॉर्ट, माझं ठरलंय, मी इथेच राहणार आहे. बर, एन्जॉय युअर लाईफ. गुड लक. माझं आयुष्यात काय करायचं ते पण ठरलंय. गुड गुड. पण काय ते नीट सांगशील का मला? मी, साहिल, गौरव, पाप्या, मुक्ता आणि आनंदी आम्ही मिळून हॉटेल उघडणार आहोत. हॉटेल? हो. ग्रेट. अगे पण इन्व्हेस्टमेंट, जागा, त्याचं काय? अरे तू नको ना काळजी करूस, तू विश्वास ठेव माझ्यावर. हो तर नेहमीच असणार आहे का? लग्नानंतर तू मच्युअर होशील असं सगळ्यांचं मत होतं, पण तू तर लग्न आधीच मच्युअर झालेस असं वाटायला लागले मला. ऐक ग, खायला काय करू नको, माझं पोट भरलंय. ए आता तू सेंटी व्हायच्या आत आणि मी सेंटी व्हायच्या आत मी ठेवते. ओके फोन, उद्या करते फोन. बाय, लव्ह यू. लव्ह यू टू. आणि ऐक, TTYL. येस. येस, आय एम सो हॅपी.
घराबाहेर पडले तेव्हा मला वाईट वाटत होतं, घराची आठवण येत होती. आणि हे बघा नाचतंय. घरातून बाहेर पडणं चांगलंच असू शकते ना. नाही, आपल्याला बाहेर गेल्यावर 4 गोष्टी कळतात, 4 गोष्टी शिकता येतात. आणि सगळ्यांनीच बाहेर पडायला पाहिजे घरातून, हो ना? म्हणूनच मी हॅप्पी आहे. या घरातून बाहेर पडशील ना तर अजून हॅप्पी वाटेल. हा बोलते तू? मला काहीतरी बोलायचं होतं. बोल ना मग. हो, मला काही कुकरला होते मी. विचार ना, विचार. काय तुला विचारायचं आहे ना ते मला माहितीये. विचार. बाबा बाबा असं 3दा म्हणालो मी, तरी तू मला खोदून विचारणारेस कोणाचा फोन होता, त्यामुळे विचारून टाक. कुठलाच मुलगा आपल्या बापाशी असं बोलत नाही. मी बोललो. आय नो, खूप वाईट आणि नालायक मुलगा आहे मी, पण तेही बाप म्हणून. आता तू विचारशील का काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी मला कधी मारझोड केली आहे का, किंवा मला जे करायचंय ते करण्यासाठी त्यांनी मला कधी आडकाठी केली आहे का? तर तसं काही नाहीये. त्यांनी मला हवं ते सगळं करू दिलंय. खूप लाड केलेत माझे सगळं, अगदी म्हणजे काय म्हणतात, माझी स्वप्न पूर्ण करायला प्रोत्साहन वगैरे सगळं दिलंय. मग प्रॉब्लेम काय? तर प्रॉब्लेम असा आहे साहिल की माझं सगळं आयुष्य, सगळ्या सुखसोयी, सगळं शिक्षण ज्या पैशांवर उभं राहिलंय तो सगळा पैसा काळा आहे रे. माझा बाप आहे ना, तो असा अंडर द टेबल पैसे खातो. त्याने ना असे गोरगरिबांचे पैसे मारून असे साठवून ठेवलेत घरात. यावर श्रीमंत झालोय आम्ही. ज्या दिवशी कळलं ना त्या दिवशी त्या घराला लाथ मारून बाहेर पडलोय मी आहे ना. मी कोणाला फसवणार नाहीये आणि तरी मी मोठा होणार आहे आणि हे ठरलंय माझं. आणि प्लीज प्लीज आता माझ्या बापाची कशी एक बाजू आहे हे असलं काही मला सांगणार असेल तर सांगू नकोस. आणि सहानुभूती देणार असेल तर ती तर अजिबातच देऊ नकोस, कारण मला सहानुभूती नकोय. मला सहानुभूती नकोय, मला सहानुभूती देणारे लोक नकोय, आणि मला माझा बापही नकोय. मला काहीच नकोय. माझ्याकडे मॅग्नेटचं पाणी नाहीये तुला शांत करायला, पण असं समज की हे स्टीलचं पाणी आहे, माणसाला स्ट्रॉंग राहायला मदत करते. सहानुभूती नाही देते, पाणी देतो. हे घे. भाई आणि आपली मुंबई काय आहे? आपली मुंबई काय आहे भाई? एक खारी बिस्किट नाही एका घासात संपायला. मुंबई मोठी आहे भाई, खूप जागा भेटतील आपल्याला. मी बापाशी वार्ता करतो ना. हा फायनल. आता एक चहा सांगू सगळ्यांना, अजून एक स्पेशल. पण प्रॉब्लेम काय आहे?